नमस्कार. आपल्या पूर्वजांनी आपल्या शास्त्रामध्ये नामस्मरण, जप या गोष्टींना इतकं महत्त्व का दिलं आहे? खरंच जप केल्याने शरीरात नेमके काय बदल होतात? ज्यांना स्ट्रेस, BP आहे त्यांनी मोठ्या आवाजातच जप का करावा? ज्यांना आध्यात्मिक प्रगती करायची आहे त्यांनी मात्र मनातल्या मनात जप का करावा? जप केल्याने ब्रेनमध्ये, मेंदूमध्ये आपल्या काय बदल होतात? शाळा, कॉलेजला जाणाऱ्या मुलांनी सुद्धा जर जप, नामस्मरण रेग्युलर केलं तर त्यांना आयुष्यात काय बदल दिसतील? याचा स्मरणशक्तीशी काही संबंध आहे का? याच्यामुळे सतत चालू राहणारे विचार कमी होतात का? स्ट्रेस हॉर्मोन कमी होतात का? याच्याबरोबर नवीन आयडिया सुचायला मदत होते का? जप हा 108, 11 माळ, 1.25 लाख या पद्धतीनेच करायला हवा असं का सांगितलेलं आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, जप केल्याने आपल्या शरीरात नेमके काय बदल होतात? जप करताना आपला श्वास हळूहळू आणि नियमित होतो. आपल्या शरीरामध्ये वेगस नर्व असते, ती जास्त सक्रिय होते, जी आपल्या शरीराला रिलॅक्स मोडमध्ये घेऊन जाते. त्यामुळे आपल्या हृदयाचे ठोके, श्वास आणि पचन याच्यामध्ये संतुलन निर्माण होतं. म्हणजेच ज्या व्यक्तींना हृदयासंबंधी किंवा पचनासंबंधी आजार आहेत त्यांनी नियमित जप, नामस्मरण केल्यानंतर या आजारांमध्ये त्यांना थोडासा आराम मिळालेला दिसून आलेला आहे. ज्या व्यक्तींना स्ट्रेस आहे, BP, शुगर असे आजार आहेत, या व्यक्तींनी मोठ्या आवाजातच जप का करायचा आहे? कारण जेव्हा तुम्ही मोठ्या आवाजात एखादा शब्द सतत रिपीट बोलता तेव्हा तुमचा श्वास लांब होतो आणि त्यामुळे ही वेगस नर्व उत्तेजित होते. शरीरातील स्ट्रेस रिस्पॉन्स आहे तो कमी होतो. थोडक्यात तुम्ही डीप ब्रीदिंग करायला सुरुवात होता. लांब श्वास घेतल्याने मन अधिक शांत वाटू लागतं. नामस्मरण किंवा जप केल्याने आपल्या मेंदूमध्ये काय बदल होतात? तर आपल्या मेंदूमध्ये प्रीफ्रंटल कॉर्टेक्स नावाचा एक भाग असतो. तो भाग काय काम करतो? तर निर्णय घेणे, लक्ष केंद्रित करणे, भावनांवर नियंत्रण ठेवणे हे काम मेंदूचा जो भाग करतो तो भाग ध्यान आणि मंत्र जपांमुळे अधिक कार्यक्षम होतो. आता जप आणि स्मरणशक्ती यांचा काय संबंध आहे? तर आपल्या मेंदूमध्ये हिपोकॅम्पस नावाचा एक भाग असतो. तो भाग या स्मरणशक्तीशी संबंधित आहे. काही अभ्यासांमध्ये नियमित ध्यान करणाऱ्या व्यक्तींमध्ये हिपोकॅम्पस या स्मरणशक्तीशी संबंधित भागामध्ये सकारात्मक बदल दिसून आलेले आहेत. त्यामुळे शाळा, कॉलेजला जाणाऱ्या मुलांनी जर नियमित जप केला तर त्यांची स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होऊ शकते. जपामुळे सतत चालणारे विचार कमी होतात का? तर हो. आपल्या मेंदूमध्ये डिफॉल्ट मोड नेटवर्क नावाचं एक नेटवर्क असतं. हेच नेटवर्क सतत भूतकाळ, भविष्यकाळ आणि नको त्या विचारांमध्ये आपलं मन गुंतवून ठेवत असतं. मंत्र जपांमुळे हे नेटवर्क शांत होण्यास मदत होते. त्यामुळे तुमचं ओव्हर थिंकिंग, छोट्या छोट्या गोष्टींवर अतिविचार करण्याची सवय कमी होते आणि तुम्ही जास्त वेळ वर्तमानात राहता, भूतकाळात अडकून राहत नाही. जप करण्याने खरंच नवीन आयडिया सुचतात का? हे कसं काय घडू शकतं? हे बघा, जप करण्याने मन शांत होतं. मन शांत झालं की तुमच्या मेंदूची ऊर्जा ही सततच्या विचारांवर न खर्च करता ती योग्य ठिकाणी वापरली जाते. त्यामुळे फोकस, क्रिएटिव्हिटी आणि तुमचा परफॉर्मन्स सुधारायला मदत होते. आता जप संख्या ही 108, 11 माळ किंवा 1 लाख अशी का सांगितली गेली आहे? कारण जेव्हा आपण एकाच मंत्राची ठराविक वेळा पुनरावृत्ती करतो तेव्हा मेंदूमध्ये एक रिदम तयार होतो आणि ही नियमित पुनरावृत्ती किंवा रिपिटेशन लक्ष स्थिर ठेवण्यासाठी मदत करते. नवीन सकारात्मक आयडिया आपल्याला येतात आणि ब्रेन कनेक्शन तयार होण्यास मदत करते. यालाच न्यूरोप्लास्टिसिटी किंवा सोप्या भाषेमध्ये ब्रेनचं रिवायरिंग होणं असं आपण म्हणू शकतो. जप करण्यामुळे स्ट्रेस हॉर्मोन्स कमी होतात का? तर काही संशोधनामध्ये नियमित ध्यान आणि मंत्र जपांमुळे कॉर्टिसोल नावाचं हॉर्मोन आहे, ज्याला स्ट्रेस हॉर्मोन म्हणतो, त्याची पातळी कमी होताना दिसून आलेली आहे. त्यामुळे मन अधिक शांत आणि स्थिर होतं. म्हणजे विचार करा, जर जप करण्याने स्ट्रेस हॉर्मोन कमी होत असेल तर या स्ट्रेस हॉर्मोनमुळे तयार होणारे आजारही कमी होतात. BP, शुगर, डायबेटीस हे सगळे आजार बऱ्यापैकी स्ट्रेसमुळे सुद्धा वाढतात. आपल्या ऋषीमुनींनी नामस्मरणावर इतका भर का दिलेला आहे? कारण नामस्मरण हा केवळ श्रद्धेचाच विषय नाहीये, तर तो श्वास, मन, मेंदू आणि शरीर यांना एका लयीत आणणारा एक प्रभावी स्वराव आहे.
आज आधुनिक विज्ञानही त्याचे अनेक सकारात्मक परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तर ज्या लोकांना नामस्मरणाचं महत्त्व माहीत नाही किंवा ते करण्यासाठी टाळाटाळ करतात, त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. अशाच प्रकारच्या ज्योतिषीय माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.